तर मित्रांनो, विद्यार्थी दिन हा का साजरा होतो आणि का केला जातो हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन. व्यवस्थेने ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले त्याच विद्यार्थ्याचा त्याच शाळेतील पहिला दिवस आज सरकारला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो. सेवानिवृत्तीनंतर रामजी सुभेदार साताऱ्यातील लष्करी भागात वास्तव्यास आले होते. पत्नी भीमाबाईच्या विधनानंतर बहीण मीराबाई हे सुभेदार रामजी यांच्या मुलाबाळाची काळजी घेत होती. भीमाबाई व रामजी सुभेदार यांना झालेले 14वे अपत्य म्हणजे भिवा आता लहानचा मोठा होत होता. तेव्हा आता तो शाळेत जाण्याच्या वयाचा झाला होता. भिवाला शाळेत घातलं पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे ही पिता रामजी सुभेदार यांची मनातून प्रबळ इच्छा होती. भिवाने शाळेत जावे यासाठी ते शाळेचा शोध घेऊ लागले. तेव्हा साताऱ्यात राजवाडा चौकात गव्हर्नमेंट हायस्कूल नावाची इयत्ता 1ली ते 4थी शाळा होती. आता या शाळेत भिवाला ॲडमिशन घ्यायचं हे सुभेदार रामजींनी मनाशी ठरवलं आणि एक दिवस भिवाला शाळेत घेऊन जाऊन त्यांनी त्याच्या शाळेतील प्रवेश निश्चित केला. भिवाने शाळेत पहिलं पाऊल ठेवलं तो ऐतिहासिक दिवस होता 7 नोव्हेंबर 1900. सैन्यात नोकरीला असल्यामुळे आणि कामानिमित्ताने देशभर फिरणे झाल्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. तसेच शिक्षणाविना समाजाची स्थिती कशी झाली आहे याचाही जाणीव त्यांना होती. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षण हाच आपला प्रगतीचा मार्ग आहे हे आपल्या मनाला वाटले होते. रामजी सुभेदार यांच्या विचारावर संत कबीर यांचा मोठा प्रभाव होता. ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सैन्यातील महार जातीच्या सैन्याचा भरतीवर बंदी आणि जे महार जातीचे सैनिक होते त्यांनाही सैन्यातून कमी करण्यास सुरुवात केली. त्यांचाच परिणाम म्हणून रामजी सुभेदार यांना ब्रिटिश सैन्यातून सुभेदार पदावर असूनही 1893 साली सैन्यातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना पर्याय म्हणून ब्रिटिशांनी सैनिकी शाळेत शिक्षकपदी नेमलं. इंग्रजी भाषेवर प्रवृत्त असणारे रामजी सुभेदार यांनी अतिशय उत्तम असं अध्यापन केलं. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन ते त्या शाळेत मुख्याध्यापक झाले. त्यामुळे रामजी सुभेदार यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. आपल्या मुलानेही शिकावे, समजायचे, दुःख दैन्य दारिद्र्य दूर करावं. जातीमुळे मी जे सोचलं, समाजाने जे सोचलं आणि आजही सोचतो आहे. माझ्या मनगटात बळ असतानाही एक सुभेदार म्हणून सैन्यामध्ये मी स्थान मिळवलेले असतानाही केवळ मी महार असल्याने आणि ब्रिटिश सैन्यातील महाराच्या भरतीवर बंदी घातल्याने मला सैन्यातून काढण्यात टाकण्यात आलं. अशी जातीवाद्याने सर्वत्र अस्पृश्याची गुणवत्ता असूनही नाकेबंदी केली आहे. त्या विरोधात माझ्या मुलांनी लढावा हे सुभेदार रामजी सकपाळ यांना मनोमन वाटत होतं. सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये दाखल केल्यानंतर भिवा रामजी आंबेडकर यांनी शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं. जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं होतं तरी भिवाचं सारं लक्ष मात्र वर्गातल्या फळ्यावर असायचं. गुरुजी काय शिकवतात हे भिवा आपल्या मनात आणि मेंदूत साठवायचा. वर्गाच्या बाहेर बसत असले तरी यापेक्षाही जास्त हाल त्यांना साधं पिण्याचं पाणी मिळण्यासाठी व्हायचे. शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी एक माठ ठेवलेला असायचा. तहान लागलेले अस्पृश्य विद्यार्थी जाऊन माठातील पाणी स्वतः घेऊन प्यायचे. पण अस्पृश्य विद्यार्थ्यांना मात्र तहान लागल्यावर माठाजवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहावं लागायचं. शाळेत शिपाई त्या माठातलं पाणी काढून त्या विद्यार्थ्याच्या ओंजळीत ओतायचं. मग या मुलाची तहान भागायची. बाबासाहेब लिहितात की त्या शाळेत जेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना बाबासाहेबांना तहान लागायची दुपारी त्याचे भाकरी खाऊन व्हायचे. फडक्यात बांधून आणलेल्या भाकरी दुपारी उन्हाळ्याच्या कारात वाढल्यासारख्या व्हायच्या आणि त्या भाकरी खाल्ल्यानंतर घशात तोटरे बसायचे. मग पाणी पिणे गरजेचे असायचे, नाहीतर घशाला कोरडं पडायची. भाकरीचा घास छातीत रुतायचा. मग बाबासाहेब आणि त्याच्यासोबतची मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे जायची. ही अस्पृश्य मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे येताना दिसली की शिपाई तिथून दूर निघून जायचा. घशाला कोरडं पडलेली तिखट चटणी भाकरीने तोंड जळणारी ही मुलं पाण्यासाठी त्या माठाच्या कडेने उभे राहायची. पण शिपाई लवकर माघारी यायचा नाही. असाच बराच वेळ जायचा. पाण्यासाठी हात पसरून तिथे उभं राहावं लागायचं. बराच वेळ सरून गेल्यानंतर त्याचा वेळेनुसार तो शिपाई तिथे यायचा आणि हा अस्पृश्य मुलांना मागे व्हा रे म्हणत ओरडायचा. मग त्यांच्या ओंजळीत वरून पाणी ओतायचा. जेवण होऊन कितीतरी वेळानंतर त्या पाण्याच्या घोटाने घास पोटात उतरायचा.
ही बाबासाहेबांनी लिहिलेली आठवण वाचतानाही अंगावर आज शहरा येतो. शिक्षणासाठी बाबासाहेबांनी असे कित्येक हाल अपमान सोसले, तरीही शिक्षण मात्र सोडलं नाही. ही यातील खूप महत्त्वाची आणि शिकण्याची बाब आहे. अशा परिस्थितीतही वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकत राहिले. त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं, पण शिक्षण सोडलं नाही हे आम्हाला कळलं पाहिजे. साताऱ्याच्या त्या गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये बाबासाहेब 4थीपर्यंत शिकले. पुढे रामजी सुभेदार मुंबईला स्थलांतरित झाले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बारक्या भिवाचं पाऊल शिक्षणाकडे वळलं. शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे चटके सहन करत रामजी सुभेदारांनी आपल्या लेकराला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेत प्रांगणामध्ये भिवा रामजी आंबेडकर याचं 7 नोव्हेंबर 1900 या दिनी पाऊल पडलं. हे पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेचा, एका दैन्याचा, एका मागासलेपणाचा गर्तातून एक नव्या शैक्षणिक क्रांतीचा, एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वासाच्या दरात टाकलेलं परिवर्तनाचं पाऊल होतं. म्हणून बाबासाहेबाची शाळेकडे वळलेली ही पावल म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. माझ्या भिवाची पावल जर त्या शाळेकडे वळलीच नसती तर आजही गावकाड्यातल्या या माणसांना माणूस ही ओळख मिळालीच नसती. तर ती एक नव्या शैक्षणिक सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पडणारी पावल होती. म्हणून बाबासाहेबाचा त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे. हीच बाब लक्षात घेऊन चळवळीतील अनेक धुरीणारी यासाठी आग्रह धरला की बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो बाबासाहेबाचा शाळेत दाखल झाल्याचा दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा. यासाठी अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा होत राहिला आणि अखेर ते मान्य करत 27 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्राने शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेत गेलेला पहिला दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला. सरकारने हा आदेश काढावा यासाठी संघर्ष करावा लागला, मागण्या कराव्या लागल्या, आंदोलने करावी लागली. परंतु यात महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब आहे की एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेत असता तेव्हा अनेक समस्या येत असतात, अनेक अडचणी येत असतात, परिस्थिती साथ देत नसते. परंतु एक विद्यार्थी म्हणून शिक्षण न सोडता आपल्या ध्येयावरती अटळ कसं राहायचं हाच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. या देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते प्रेरणास्रोत आहेत. कारण वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, प्रसंगी प्यायला पाणीही मिळालं नाही, दिवस दिवस पाण्याविना काढावे लागले, जेवण केल्यानंतर तासनतास पाण्याची वाट बघावी लागली की कोणीतरी येईल आणि माझ्या ओंजळीत पाणी ओतेल, मग माझी तहान भागेल. पण मला शाळेत असं छळलं जातंय, मला शाळेत हा त्रास, यातना सहन कराव्या लागत आहेत. म्हणून बाबासाहेबांनी शाळा सोडली नाही, त्यांनी शिक्षण नाकारलं नाही. शाळा सोडून तेही आपल्या वस्तीत फिरू शकले असते, मिळेल तो धंदा कामधंदा करू शकले असते आणि एक सामान्य माणूस जीवन जगू शकले असते. परंतु आजपासून 100 वर्षाआधी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीला भिडत एक विद्यार्थी भिवा रामजी आंबेडकर शिकत राहिले आणि तेच पुढे या देशातीलच नव्हे तर जगातील आदर्श विद्यार्थी झाले. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तो विद्यार्थी जगातील आदर्श विद्यार्थी झाला. कारण त्याच्याही शिक्षणाप्रती असणारी तळमळ, शिक्षणासाठी कोणतेही कष्ट सोसण्याची ही तयारी त्यांना एक वर्गाबाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, शाळेत प्यायला पाणीही मिळालं नाही, त्याच विद्यार्थ्याचा शाळेत गेलेला पहिला दिवस हा आज 100 वर्षानंतर त्याच राज्यातील सरकारला विद्यार्थी दिन म्हणून शाळा म्हणून साजरा करावा लागतो. ही साधीसुधी कमाई नाही आणि त्यासाठी केलेला त्याग हा साधासुद्धा त्याग नाही. परंतु आजची परिस्थिती पाहता आजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला इतका मोठा त्याग करायची, इतके कष्ट सोसण्याची, इतका त्रास सहन करायची गरज राहिलेली नाही. पण तरी आज विद्यार्थ्याची पावल ज्या शाळेकडे वळत नाही, ते उच्च शिक्षणात टिकत नाही, त्या प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबाचा आयुष्यातील हा त्रास आणि वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी ते जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि ज्याला शाळेच्या वर्गामध्ये घेतलं नाही
परंतु शाळेच्या बाहेर बसून शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचाच सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागतो. हे का साध्य झालं? तर त्या विद्यार्थ्याने आजन्म विद्यार्थी राहण्याचे घेतले व्रत. हे आजन्म विद्यार्थी राहणं प्रत्येकाला जमलं पाहिजे, तर तुम्ही आदर्श विद्यार्थी यशस्वी माणूस होऊ शकता. बाबासाहेबांकडून आपण हे शिकलं पाहिजे. आज बाबासाहेबांनी प्रत्येकाला शिकण्यासाठी देश परदेशातील सगळी दार खुली केली आहेत. मग आम्ही त्यांना अपेक्षित असणाऱ्या विद्यार्थी कधी होणार? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आम्ही शिकत राहिले पाहिजे. बाबासाहेबांप्रमाणे प्रत्येकाने आजन्म विद्यार्थी आदर्श विद्यार्थी झाला पाहिजे. तर मित्रांनो, आपण विद्यार्थी दिन हा का साजरा होतो आपण हे सविस्तरपणे जाणून घेतला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.